नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक स्टोरी शिवाजी महाराजांच्या योद्ध्याची. काय नाव होतं त्यांचं? संताजी घोरपडे. लेट अस डिस्कस वन स्टोरी अँड बाय युजिंग दॅट स्टोरी वी विल लर्न इंग्लिश. लेट स्टार्ट. संताजी घोरपडे वॉज ग्रेटेस्ट फिअर ऑफ द मुघल आर्मी. मुघल आर्मीमध्ये, मुघल सैन्यामध्ये संताजी घोरपडे या योद्ध्याचं खूप मोठी भीती होती. वॉज म्हटलेलं आहे पास्ट मध्ये. नेक्स्ट, द मुघल कुड नॉट, मुघल आर्मी, मुघल कुड नॉट अंडरस्टँड हिज वॉर स्ट्रॅटेजी. मुघल आर्मी त्यांची, संताजी घोरपडेंची युद्ध करण्याची जी स्ट्रॅटेजी होती ते समजू शकले नव्हते. नेक्स्ट, संताजी प्लान सडन अटॅक ऑन लार्ज मुघल कॅम्प. संताजींनी सडनली मुघलांच्या छावणीवर अटॅक करण्याची योजना आखली. संताजी प्लान, सडन, अचानक अटॅक करायचा मुघल छावणीवर, हा प्लान संताजींनी आखला. नेक्स्ट, ॲट मिडनाईट, मध्यरात्री, हिज आर्मी सायलेंटली सराउंडेड मुघल सोल्जर. मध्यरात्री ॲट मिडनाईट संताजीज आर्मी सराउंडेड, संताजीच्या आर्मीने घेरून घेतलं कोणाला? मुघल सोल्जर्सला. नेक्स्ट, द मुघल वर स्लीपिंग, जेव्हा मुघल झोपलेले होते, व्हेन मुघल वर स्लीपिंग संताजी अटॅक्ड ऑन मुघल आर्मी. मुघल वर स्लीपिंग पीसफुली विदाउट एनी वॉर्निंग संताजी सडनली अटॅक ऑन मुघल आर्मी. सडनली संताजी अटॅक विथ फुल फोर्स अँड स्पीड. फुल फोर्सने, पूर्ण शक्तीनिशी आणि पूर्ण स्पीडने संताजीने त्यांच्यावर हल्ला चढवला. नेक्स्ट, द मुघल कॅम्प वॉज फिल्ड विथ चाऊज अँड फिअर. जो मुघलची छावणी होती, मुघलांचा कॅम्प होता, तो पूर्णतः गोंधळून गेला. चाऊजचा अर्थ होते गोंधळणे, आणि पूर्ण गोंधळ त्यांच्या छावणीमध्ये पसरला. फिअरचा अर्थ होते त्यांच्या छावणीमध्ये भीती निर्माण झाली, भीतीचं वातावरण मुघलांच्या छावणीमध्ये निर्माण झालं. नेक्स्ट, संताजी कट ऑफ देअर सप्लाय रूट्स क्लेवरली. संताजीने त्यांचे सप्लाय, फूड सप्लाय आणि वेपन सप्लायचे रूट कट केले. अतिशय युक्तीने संताजीने त्यांचा वेपनचा सप्लाय आणि फूडचा सप्लाय कट केला. त्यामुळे त्यांना जास्त वेळ युद्ध करण्यामध्ये प्रॉब्लेम गेला. नेक्स्ट, विदाउट फूड, विदाउट फूड म्हणजे फूड शिवाय. विदाउट फूड अँड वेपन्स द मुघल आर्मी बिकेम वीक. फूड शिवाय आणि वेपन, हत्यारांशिवाय मुघलांची जी सोल्जर्स होते, आर्मी होती, ती कमकुवत झाली. बिकेम वीक म्हटलेलं आहे. नेक्स्ट, संताजी अटॅक अगेन बिफोर मुघल कुड रिकव्हर. संताजींनी पहिला हल्ला चढवला, त्यानंतर पुन्हा दुसरा हल्ला चढवला. त्या म्हणजे मुघल त्या पहिल्या हल्ल्यातून सावरणार त्याच्यापूर्वी संताजीने पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्ला केला. नेक्स्ट, द मुघल सोल्जर, मुघलांचे सैन्य रॅन इन डिफरंट डायरेक्शन टू सेव्ह देअर लाईव्ह. मुघलांचे सैन्य सैरावैरा वेगवेगळ्या डायरेक्शनने धावायला लागले. रॅन इन डिफरंट डायरेक्शन, मुघल सोल्जर रॅन इन डिफरंट डायरेक्शन, कशासाठी? टू सेव्ह देअर लाईव्ह, त्यांचं लाईफ वाचवण्यासाठी. नेक्स्ट, संताजी चेस्ड देम. संताजींनी त्यांचा पाठलाग केला. चेस्ड म्हणजे पाठलाग करणे. आणि ब्रेवली, शूरपणे, आणि डिफिटेड देअर लीडर्स, त्यांचे जे लीडर्स होते, त्यांचे जे हेड्स होते मुघलांच्या सैनिकांचे, त्यांना संताजींनी पाठलाग करून त्यांना डिफीट केलं. डिफीट करणे म्हणजे हरवणे. त्यांना हरवलं, त्यांना मात दिली. नेक्स्ट, द मुघल फ्लॅग फेल डाऊन. मुघलांचा जो झेंडा होता तो मराठ्यांसमोर खाली पडला. मुघल फ्लॅग फेल डाऊन इन फ्रंट ऑफ मराठा. नेक्स्ट, द विक्ट्री शॉक द मुघल एम्पायर. मुघल एम्पायर म्हणजे मुघलांच्या साम्राज्याला या विक्ट्रीमुळे अक्षरशः हादरा बसला. मुघल सत्ता हादरून गेली, त्यांना शॉक बसला. नेक्स्ट, संताजी प्रूव्ह दॅट करेज इज स्ट्रॉंगर दॅन नंबर. संताजीने प्रूव्ह केलं की संख्याबळापेक्षा जर तुमच्यामध्ये धैर्य असेल, आपल्या मराठ्यांमध्ये जर धैर्य असेल, तर आपण मुघलांवर निश्चितपणे मात करू शकतो. ही गोष्ट संताजींनी सिद्ध करून दाखवली. नेक्स्ट, हिज नेम बिकेम सिम्बॉल ऑफ टेरर फॉर मुघल्स. त्याचं नाव, संताजींचं नाव मुघलांसाठी एक भीतीचं प्रतीक बनलं. का? तर त्या संताजीने त्या प्रकारे हल्ला चढवून, वेगवेगळ्या प्रकारे गनिमी कावा वापरून हल्ला चढवून मुघलांना त्रस्त केलं होतं. नेक्स्ट, मराठा सोल्जर सेलिब्रेट देअर ग्लोरियस विक्ट्री. मराठाच्या सैन्यांनी सेलिब्रेट केला, साजरा केला. काय? तर गौरवशाली विक्ट्री. मुघलांवर त्यांनी जो विजय प्राप्त केला होता तो त्यांनी सेलिब्रेट केला.
नेक्स्ट, संताजी डेडिकेटेड दिस विक्ट्री टू स्वराज. संताजीने हे त्यांचा मुघलांवरील विजय स्वराज्याला अर्पण केला. डेडिकेटेड म्हणजे अर्पण करणे. नेक्स्ट, द पीपल प्रेज संताजीज अनमॅच्ड ब्रेव्हरी. पीपल प्रेस, लोकांनी कौतुक केलं. कशाचं कौतुक केलं? तर संताजी घोरपडे यांच्या अतुलनीय ब्रेव्हरी, अतुलनीय साहसाचं, अतुलनीय पराक्रमाचं सर्व लोकांनी काय केलं? कौतुक केलं. नेक्स्ट, संताजी घोरपडे विल ऑलवेज बी रिमेंबर फॉर मुघलांच्या स्लेव्हरीसाठी, मुघलांना हरवणारा एक मोठा योद्धा, मोठा वॉरियर म्हणून संताजींचं नाव नेहमी आपल्या लक्षात राहणार. आणि सध्याच्या जनरेशनसाठी सुद्धा संताजी घोरपडे हे निश्चितच एक इन्स्पिरेशन ठरणार. तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या स्टोरीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या योद्ध्यांच्या पराक्रमाच्या माध्यमातून आपण इन्स्पिरेशन घेणार आहोत आणि इंग्रजी शिकणार आहोत. तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलांना चांगलं, स्ट्रॉंग, पराक्रमी, करेजियस बनवायचं आहे का? तुम्हालाही वाटतं का आपल्याही मुलांनी कन्सिस्टंट परफॉर्मन्स द्यावा, आपल्याही मुलांना इंग्रजी बोलता यावं आणि शूर योद्ध्यांच्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा इंग्रजी शिकायचं आहे का? तर अशाच प्रकारच्या स्टोरी आणि व्हिडिओ बघत राहा. कंटेंट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.